सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 137चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 137 असा आहे: जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देह बुद्धीचे कर्म खोटे कळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देह बुद्धीचे कर्म खोटे कळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. श्रेष्ठ याचा अर्थ इकडे व्यवहारातल्यापेक्षा वेगळा आहे. श्रेष्ठचा अर्थ इकडे आहे अतिशय मौलिक, अतिशय मौलिक. ठेले म्हणजे राहिले. ठेलेचा अर्थ आहे राहिले. देहबुद्धी म्हणजे मीपणाची भावना, मीपणाची भावना. ठेवणे, ठेवणेचा अर्थ आहे ठेव, क्रियापद नाही ते नाम आहे. दुसरा अर्थ आहे मौल्यवान वस्तू. मौल्यवान वस्तू जी असेल आपल्या घरात तर आपण त्याला ठेव म्हणतो. इथे शब्द आलेला आहे ठेवणे. आकळेना, शेवटी शब्द आलेला आहे आकळेना म्हणजे समजत नाही, लक्षात येत नाही आणि आकलन करता येत नाही. समजत नाही, लक्षात येत नाही म्हणजे आकलन करता येत नाही. स्वामीजी सांगतात, अनंत काळापासून सर्व थोर संत महात्म्यांनी अज्ञानी जीवांना आत्मज्ञानाचा मार्ग आणि विचार स्पष्ट व सोप्या भाषेत सांगितला, परंतु बिचारे जीव तसेच अज्ञानीच राहिले आहेत. त्यांच्या देहबुद्धीमुळे त्यांच्याकडून खोटी कर्मे घडतच असतात. अहंकारामुळे मीपणामुळे त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही. आपण श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा पाहूया. स्वामीजी सांगतात, अनंत काळापासून सर्व थोर संत महात्म्यांनी अज्ञानी जीवांना आत्मज्ञानाचा मार्ग आणि विचार स्पष्ट व सोप्या भाषेत सांगितला, परंतु बिचारे जीव तसेच अज्ञानीत राहिले. त्यांच्या देहबुद्धीमुळे त्यांच्याकडून खोटी कर्मे घडतच राहतात. अहंकारामुळे मीपणामुळे त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही, आकलन होत नाही. असा आहे श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा आणि सरळ अर्थ सांगता येईल. समर्थांनी आपल्याला सांगितले आहे की हे विश्व भयाने व्यापलेले आहे. हे भय समूळ नष्ट करण्यासाठी आपण आपल्या अंतरंगातून, अंतःकरणातून द्वैत भावाचे विसर्जन केले पाहिजे. म्हणजेच मीतूपणाची भावना नष्ट केली पाहिजे. ज्या मनुष्याच्या अंतःकरणातून द्वैत भाव नष्ट होऊन अद्वैत भावाचा उदय झाला, तो मनुष्य निर्भय होऊ शकतो.
ज्या मनुष्याच्या अंतःकरणातून द्वैतभाव नष्ट होऊन अद्वैत भावाचा उदय झाला तो मनुष्य निर्भय होऊ शकतो. हे अद्वैताचे तत्त्वज्ञान म्हणजेच आत्मज्ञान अर्थात भगवंताचे ज्ञान होय. आत्मज्ञानाचा अर्थ काय? आत्म म्हणजे स्वतः आपण, आणि कोण आहोत आपण? तर भगवंत आहोत. म्हणून आत्मज्ञानचा अर्थ आहे भगवंताचे ज्ञान. या आत्मज्ञानाचे महत्त्व फार प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी, महान साधू संतांनी त्या त्या काळात जन्माला येऊन सर्वसामान्य लोकांच्या उद्धारासाठी निरंतर अगदी निस्पृह निस्वार्थी भावनेने आणि अगदी स्पष्टपणे सांगितले. 5000 वर्षापूर्वी हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगितले. त्यानंतर भगवंताने आपले देवपण पितृत्व बाजूला ठेवून मातृहृदयी संतांच्या रूपात येऊन आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना या अज्ञानाच्या म्हणजेच मोहाच्या अंधारातून जागे करण्याचा, उठवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक या जगात अज्ञानी लोकांपेक्षा आत्मज्ञानी साधू संत महात्म्यांची संख्या फारच कमी आहे. तुलनेमध्ये अज्ञानी लोक जास्ती आहेत. आत्मज्ञानी महापुरुष फार कमी आहेत. परंतु तरीही ज्ञानी व्यक्तींनी सामान्य लोकांसाठी हे अमूल्य आत्मज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता, झाकून न ठेवता निष्कामवृत्तीने विनामूल्य वाटले. या ज्ञानी महापुरुषांनी सामान्य लोकांसाठी म्हणजे आपल्यासारख्या लोकांसाठी ते जे अमूल्य तत्त्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते त्यांनी विनामूल्य वाटले. परंतु आपल्यासारख्या अज्ञानी जडबुद्धीच्या लोकांना त्याचे महत्त्व न कळल्यामुळे अजूनही आपण त्याच अज्ञानी अवस्थेतच राहिले आहोत. नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे आपली अवस्था झाली आहे. वास्तविक पाहता प्रत्येक साधू संतांनी ते आत्मज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये, अगदी आपल्याला सहज समजेल, सहज रुचेल, सहज पचेल अशा भाषेमध्ये स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपलं अज्ञान घालवण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराम महाराज तर ते आत्मज्ञान घरोघरी देऊ लागले होते. घरोघरी द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा एक अभंग देखील आहे. ते घरोघरी काय द्यायला लागले? ते म्हणत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव घ्या कोणी, कोणी देव घ्या, कोणी देव घ्या. आपल्या सर्वांच्या घरी तो आयता आलेला आहे. प्रत्येकाचे घर विचारत आलेलं आहे, तुम्ही देव घ्या. परंतु आपण अज्ञानी लोक, त्यावेळेला लोकांनी उत्तर दिलं, देव न लगे, देव न लगे, आम्हाला तुमचा देव नको, आम्हाला तुमचा देव नको. याचं कारण काय? याचं कारण आहे आपलं अज्ञान. परंतु आत्मज्ञान म्हणा, आत्मवस्तू म्हणा, भगवंत म्हणा, हे अविनाशी तत्त्व आहे. आणि या विश्वामध्ये हे जे अविनाशी तत्त्व आहे, जे सत्य आहे, तेच या साधू संतांनी शोधून काढले आणि ते आत्मतत्व, ईश्वर तत्व आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार सांगितले. त्यासाठी द्वापार युगामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला आणि गीतेच्या माध्यमातून आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितले. युगे बदलत गेली, पण ते तत्त्व
ते सत्य असल्याकारणाने कायम राहिले, शाश्वत राहिले. युग बदलतात, कारण सृष्टीचा नियमच आहे, परिवर्तनशील आहे. युग देखील बदलत गेली, पण जी मूळ वस्तू आहे, आत्मवस्तू आहे, शाश्वत जी वस्तू आहे, ते सत्य म्हणजे तो भगवंत, ते तसेच राहिले. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या रूपात येऊन स्वतः भगवंताने हीच गोष्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. कलियुगामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आत्मज्ञानाची, आत्मतत्वाची ओळख करून देण्यासाठी भगवंताची जी गीता आहे ती मराठीत आणून ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. गीतेतील संपूर्ण भावदर्शन त्यांनी या ग्रंथातून घडवले. गीतेमध्ये जो भगवंताचा भाव आहे, त्या सर्व भावाचे दर्शन माऊलींनी या ग्रंथातून घडवले. म्हणून ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असेही नाव आहे. खरं आहे, भावार्थ दीपिका हे मूळ नाव आहे, पण बऱ्याच जणांना माहीत नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ती ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे, पण खरं आहे भगवंताचं भावदर्शन आहे. त्यानंतर हेच कार्य पुढे संत एकनाथांनी, संत तुकाराम महाराजांनी, समर्थ रामदास स्वामींनी आपापल्या ग्रंथातून लोकजागृतीसाठी केले, जेणेकरून आपण अज्ञानाच्या निद्रेतून बाहेर पडू आणि आपल्याला आत्मतत्वाची ओळख होईल, आत्मज्ञान होईल. याच्याआधी या साधू संत महात्म्यांनी आपापल्या ग्रंथातून हाच विषय पुढे मांडलेला आहे. तुकारामांची गाथा, एकनाथ महाराजांचे भागवत, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, दासबोध यासारख्या ग्रंथातून सर्वांनी एकच गोष्ट सांगितली. या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की भगवंत हा सनातन आहे. तोच या विश्वाचा अगोदरही होता. भगवंत सनातन कसा आहे, तो या विश्वाच्या अगोदरही होता, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरही होता, विश्वाची निर्मिती झाली आहे तरी आजही आहे, आणि जरी पुढे विश्वाची संहार झाला, विश्वाचा नाश झाला, तरी पण त्याचा नाश होणार नाही. आणि तेच एकमेव सत्य आहे. कोणतं? ईश्वरच एकमेव सत्य आहे. मनुष्य जन्माची प्राप्ती भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहे. गीतेमध्ये जे भगवंताने सांगितले तेच या सर्व साधू संतांनी वारंवार, पुन्हा पुन्हा, अगदी पोटतिडकीने आपल्याला सांगितले. मग एखाद्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की या सर्वांना प्रसिद्धीची, नावलौकिकाची हाव होती का? स्वतःचा मोठेपणा वाढवायचा होता का? पण तसे आपल्याला यापैकी कोणत्याही संतांच्या चरित्रात आढळून येत नाही. कोणत्याही संताला, कोणत्याही महात्म्याला ग्रंथलेखन करून, ग्रंथाची रचना करून स्वतःचा नावलौकिक वाढवायचा नव्हता, मोठेपणा वाढवायचा नव्हता. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट या संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने खुलवून, अगदी स्पष्ट शब्दात सांगून आपल्या हृदयामध्ये भगवंत ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मतत्व, आत्मवस्तू आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे की भावांनो, तुम्ही मनुष्य जन्माला आला आहात. आता एकच करा. संत तुकारामाच्या भाषेत सांगायचं झालं तर ते म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अरे भावांनो, तुम्हाला असा अनमोल मनुष्य जन्म मिळालेला आहे,
तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहे. पण तुम्ही इथून पुढे एकच करा, आपल्या आयुष्याचा नाश करू नका. भगवंताचे नाम मोठ्या प्रेमाने घ्या आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या. आपला स्वतःचा उद्धार करून घ्या. कारण आपल्यालाच आपला उद्धार करून घेता येतो. दुसरा कोणी आपला उद्धार करणार नाही. प्रपंचातला कोणीही आपला उद्धार करणार नाही. एकमेव संतच आपला उद्धार करू शकतात. देवही करतो, परंतु देवाला मर्यादा आहेत. तोच संतांच्या रूपाने येतो आणि आपला उद्धार करतो. भगवंताने सांगितलेलं आहे गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमो साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. हे अर्जुना, आपण स्वतःचा उद्धार करायचा असतो. कारण आपण स्वतःचे मित्र आहोत. आणि जर आपण आपला उद्धार करून घेतला नाही, आपल्या जीवनाचा नाश केला, तर आपणच आपल्या स्वतःचे शत्रू आहोत. हा विचार भगवंताने सांगितला, सर्व साधू संतांनी सांगितला. मनुष्य जन्माला घालण्यामागे, आपल्याला मनुष्य जन्म देण्यामागे भगवंताचा कोणता हेतू आहे याचा सारासार विचार करा आणि आपल्या नरद्याची सार्थकता करून घ्या. असंच प्रत्येक संतांचं, साधू संतांचं, महात्म्यांचं सांगणं आहे की मनुष्याने आपला जन्म भगवंताने मनुष्य रूपात का दिला. इतरही योनी आहेत, आपण पाहिलं 84 लक्ष योनी आहेत. मग त्यामध्ये आपल्याला आज हा जो मनुष्य मिळालेला आहे त्याची आपण सार्थकता करून घेतली पाहिजे, असं प्रत्येक संतांनी सांगितलं. जो हेतू आहे भगवंताचा, तो हेतू आपण सफल केला पाहिजे. परंतु आपल्यासारख्या पामर जीवांना अजूनही जाग येत नाही. आपण अज्ञानाच्या निद्रेतून अजूनही जागे व्हायला तयार नाही. आणि म्हणून स्वामीजी सांगतात दुसऱ्या चरणातून, परिजीव अज्ञान तैसेची ठेले. संतांनी केलेला उपदेश आचरणात आणणारा लाखोत करोडोमध्ये स्वामी विवेकानंदांसारखा एखादाच असतो, जो संतांच्या, सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे आपल्या जीवनाचे ध्येय परमात्म प्राप्ती आहे हे निश्चित करून ते ध्येय साध्य करून घेतो. असा एखादाच स्वामी विवेकानंदांसारखा महात्मा जन्माला येतो. निरंतर प्रयत्न करून, साधना करून ते परमतत्व, ईश्वरतत्व म्हणजे आत्मज्ञान हृदयात प्रगट करून घेणारा अत्यंत विरळाच आहे. पण असे असले तरी देखील संत धीर न सोडता, कंटाळा न करता पुन्हा पुन्हा तोच उपदेश करतात. आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार तोच उपदेश करतात. याचं कारण त्यांचे मातृहृदय कळवळते. मायेच्या ममतेने त्यांचे हृदय तळमळते. त्यांना माहीत असते की माझी लेकरं अज्ञानी आहेत, पामर आहेत. आपण आज दिलेली शिकवण, आज केलेला उपदेश त्यांच्या लक्षात राहणार नाही. कालांतराने ते विसरून जातील आणि पुन्हा पुन्हा या भवसागरामध्ये गटांगळ्या खातील. पण आपण जर सूक्ष्मपणे विचार केला की आपण परमार्थाला सुरुवात करतो, किंबहुना केली आहे, पण परमात्म तत्वापर्यंत
आपण अजून पोचलो का नाही, ईश्वर तत्वावर आपण पोचलो का नाही, अजूनही आपल्याला भगवंताचे दर्शन, भगवंताची प्राप्ती झाली का नाही, आपल्याला तिथपर्यंत जायला कोण प्रतिबंध करतो, कोण अडवतो, याचा आपण सूक्ष्म एकदा विचार केला पाहिजे. तर त्याचं उत्तर असं आहे की आपण स्वतःच, म्हणजे आपली देहबुद्धी अज्ञानामुळे आपण या देहालाच सत्य मानून बसलो. या देहाला आधार असलेला आत्मा, त्या आत्मारामाचा आपल्याला विसर पडला आणि मी देह आहे या भूमिकेवर आपण आरूढ झाल्याने स्वतःभोवती आपणच कुंपण घालून घेतले आहे. आणि म्हणून आपल्याला त्या परमतत्वापर्यंत अजूनही पोचता आलं नाही, भगवंताची प्राप्ती करून घेता आली नाही. याचं एकमेव कारण हे अज्ञान आहे. अज्ञानामुळेच आपण देहाला आत्म्याचे गुण चिकटवले. अज्ञान असल्याकारणाने आपण या शरीराला आत्म्याचे गुण चिकटवले. म्हणजे काय, या शरीराचा नाश झाला की आत्म्याचा नाश होतो आणि शरीर जन्माला आले की आत्मा जन्माला येतो असे आपण समजतो. वास्तविक पाहता मी स्वतः परमात्मा आहे, देह नाही. अयम आत्मा ब्रह्म महावाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा आहे तो मी ब्रह्म आहे. तत्त्वमसी दुसरं महावाक्य आहे, ते तू आहेस. ते तू आहेस म्हणजे काय, तिसरं आहे अहम ब्रह्मात्मी, मी देह नसून मी स्वतः ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे, मी देह नाही. पण आपली उलट समजूत झाली आहे. आपण सतत मी देह आहे अशी आपली धारणा झाली आहे. मग या देहालाच सुखी करण्याचे साधन आपण रात्रंदिवस शोधत राहतो. आपण अहोरात्र या शरीराला सुखी करण्याचे आटोकाट प्रयत्न करतो. आपण आपली प्रत्येक वासना, इच्छा तृप्त करण्याचा निरंतर प्रयत्न करतो. परंतु हीच वासना, हीच इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न केला तर ही वासना आपल्याला पुढच्या जन्माचे कारण बनते. वासनेमुळेच आपल्याला पुढचा जन्म घ्यायला लागतो हे आपण विसरून जातो. देहबुद्धीने जगत असताना हे माझे शरीर आहे असे आपण म्हणतो. याचा खरा अर्थ काय, मी जो आहे आपल्या प्रत्येकामध्ये, मी जो आहे तो या शरीरापेक्षा वेगळा आहे. माझे हात, माझे पाय, माझे डोळे असं आपण म्हणतो. म्हणजे मी या हात, पाय, डोळे यांच्यापेक्षा निराळा आहे. माझे मन म्हटले, माझे मन असं आपण म्हणतो. अशी जाणीव आपल्याला असते, सतत असते, माझे मन. याचा खरा अर्थ असा आहे, मी जो आहे तो मनापेक्षा वेगळा आहे. म्हणून मनुष्याने विवेकबुद्धी जागृत ठेवून मीचा अभ्यास केला पाहिजे. मी कोण आहे हे शोधून काढले पाहिजे. मी शरीर नाही तर मी कोण आहे, मी निर्गुण निराकार आत्मा आहे असे विवेकाने आपण ध्यानात घेतले पाहिजे. आणि असं ध्यानात आल्यानंतर, अशी आपली धारणा आल्यानंतर मी निराकार निर्गुण आत्मा आहे असा आपला दृढ निश्चय झाल्यानंतर आपण बंधनातून मुक्त होऊ शकतो. कारण या मीनेच, आपण त्याला खोटा मी म्हणू, ज्याने आपल्याला बांधलेला आहे, या मीनेच आपल्याला बंधनात अडकवले आहे. ज्यावेळेला आपल्याला खऱ्या मीची ओळख होईल, परमात्म्याची ओळख होईल, त्यावेळेला आपली सर्व बंधनं तुटून जातील.
आपली देहबुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धी उदयाला येते, तेव्हा आपल्याला आत्मज्ञानाची ओढ लागते. त्यासाठी आपली देहबुद्धी नष्ट झाली पाहिजे. समर्थ सांगतात, आपण स्वतःला स्वस्वरूपात म्हणजे भगवंताच्या चिंतनात लीन करावे. सतत चिंतन केल्याने मन तदाकार होते, एकरूप होते आणि मी आत्मस्वरूप आहे, मी भगवंताचं रूप आहे, किंबहुना भगवत स्वरूपच आहे, असा आपल्याला साक्षात्कार होतो आणि यालाच आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान शब्द कठीण वाटला तरी पण हा अर्थ आपण लक्षात घेतला तर सोपं लक्षात येईल, सोपा अर्थ कळेल आपल्याला. भगवंताचे चिंतन करण्यामध्ये सतत चिंतन केल्याने मन तदाकार होते आणि मी आत्मस्वरूप आहे, मी भगवत स्वरूप आहे, असा आपल्याला साक्षात्कार होतो आणि याला आत्मज्ञान म्हणतात. एकदा काही आत्मज्ञान झाले की पूर्ण समाधान लाभते. आपली सर्व धडपड, आपले प्रयत्न जे चालले आहेत समाधानासाठी, सुखासाठी, ते सर्व प्रयत्न धडपड शांत होतात. जीव परमतत्वामध्ये, आत्मतत्वामध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये विलीन होतो. तोच भगवंताचा खरा भक्त बनतो. मग आता इथून पुढे जे व्हायचे असेल ते होऊ दे. खरा भक्त कोणाला म्हणायचं? इथून पुढे जे व्हायचे असेल ते होऊ दे, जे जायचे असेल ते जाऊ दे, जे राहायचे असेल ते राहू दे. अशा प्रकारे आपल्या मनाची निर्भय आणि निश्चिंत अवस्था ज्याची झालेली आहे त्याला भगवंताचा खरा भक्त म्हणायचं. आणि या भक्ताला कोणतेच भय राहत नाही. जन्ममरणाचे भयसुद्धा मुळापासूनच मनातून नाहीसे होते. पण याच्याकरता महत्त्वाचं म्हणजे संत संगतीचा लाभ झाला पाहिजे. संत संगतीचा लाभ झाला म्हणजे आपल्याला मुख्य देवाची अर्थात स्वतःचीच ओळखण होते. आणि ती एकदा झाली, स्वतः मी कोण आहे हे आपल्याला कळलं की देहबुद्धी जाऊन देव आणि भक्त एकरूप होतात. स्वामीजी यालाच जुने ठेवणे म्हणतात. कारण सर्व साधू संत महात्म्यांनी आपला जो उपदेश केलेला आहे त्यासाठी स्वामीजींनी हा शब्द शोधून काढला, हा शब्द सांगितला, वापरला, जुने ठेवणे. पण आपल्या मीपणापुढे, आपल्या अहंकारामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून स्वामीजी अंतिम चरणातून आपलं दुःख व्यक्त करतात. जुने ठेवणे मीपणे आकळेना. या अंतिम चरणाचा आपल्याला आणखीन 4 पुढच्या श्लोकामध्ये स्वामीजींनी पुन्हा उल्लेख केलेला आहे आणि त्यातून आणखी कोणतं तत्त्व सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण पुढच्या काही भागात करणार आहोत. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.